नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण न्यूलँड्स ऑक्टेव्ह डोबेर आणि स्ट्राइड या क्लासिफिकेशनच्या पद्धतीची माहिती पाहिली. यानंतर आज आपण मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल मेंडेलिव्हने मूलद्रव्याचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहे, ते मर्यादा काय आहेत ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम मेंडेलिव्हने सुद्धा मूलद्रव्याची मांडणी ही त्याच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने करूनच आवर्त सारणी तयार केली. मेंडेलीव्ह also consider the atomic mass as a basic criteria of classification of element, and he can arrange the known element into the increasing order of their atomic masses. म्हणजे या ठिकाणी atomic mass ज्याप्रमाणे डोबेरायनर, न्यूलँड्स यांनी जो निष्कर्ष काढलेला होता तोच निष्कर्ष पुढे घेऊन मेंडेलीव्हने पण मूलद्रव्याचं वर्गीकरण केलं. या ठिकाणी वर्गीकरण करताना मूलद्रव्याचं वर्गीकरण करताना मेंडेलीव्हने एलिमेंट्सचे जे काही ऑक्साइड्स आहेत, हायड्राइड्स आहेत, यांचाही विचार केला. He can consider about the oxides and hydrides of the element. Then look at this Mendeleev's periodic table. The laws of Mendeleev's periodic table is the properties of elements are the periodic function of their atomic mass. You have seen here there is a vertical column and horizontal rows. There are 8 vertical columns and 6 horizontal lines, and every column can divide it into A and B subgroup. And in this periodic table we have seen there is a blank spaces. We have seen here characteristics of Mendeleev periodic table. What is the characteristics of Mendeleev periodic table? That is in that period there is 63 known elements, and he can arrange it into the increasing order of their atomic masses. Then previously I say in the periodic table vertical rows are called groups. जे उभे स्तंभ आहेत त्यांना ग्रुप असं नाव दिलं गेलं, आणि हॉरिझॉन्टल रोज ज्या आडव्या ओळी आहेत त्यांना पिरियड असं नाव दिलं गेलं. There are 8 groups which is indicated by Roman numbers, and every group are divided into A and B subgroup. The elements are present on left hand side in each group constitute subgroup A, while those on the right hand side from subgroup 8. या ठिकाणी सबग्रुप मध्ये कशा प्रकारे मांडणी केलेली मूलद्रव्याची. देर आर 6 पिरियड्स, 6 पिरियड आहे, आणि या 6 पिरियड्स मध्ये पण असेंडिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस नुसार त्यांनी या ठिकाणी मेंडेलीव्ह मूलद्रव्याची मांडणी केलेली. आता अचिव्हमेंट काय आहे मूलद्रव्याच्या या मेंडेलीव्हच्या पिरियोडिक टेबलची? द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ एलिमेंट. ड्यू टू दिस क्लासिफिकेशन ऑफ मेंडेलीव्ह we have study of elements systematically, because in every column the elements containing in first column have shown a similar physical and chemical properties. म्हणजे एका स्तंभामधल्या उभ्या स्तंभामध्ये असणारे जेवढे काही मूलद्रव्ये आहेत या सर्वांचे जे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म आहेत, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, हे सारखे समान गुणधर्म दर्शवतात. आणि त्याने अजून एक अचिव्हमेंट काय केली की द एलिमेंट्स विच
वॉज नॉट डिस्कवर्ड, जे मूलद्रव्यांचा शोध लागलेला नव्हता त्याच्याबद्दल काही प्रिडिक्शन केलं, काही भाकीत केलं, अनुमान लावलं आणि प्रिडिक्शन करून तिथं ब्लँक स्पेस दिली आणि त्या ब्लँक स्पेसला त्यांनी नाव दिलं इका बोरॉन, इका अल्युमिनियम, इका सिलिकॉन. And then after some time, the predicted elements were discovered and the properties which he have predicted come true. म्हणजे त्यांनी जे प्रिडिक्शन केलं होतं मूलद्रव्याचं, अशा प्रकारचे त्या ठिकाणी त्याचे गुणधर्म असतील, त्याचं ते जे भाकीत होतं ते खरं ठरलं. आणि द एलिमेंट्स देन नेम्ड ॲज सिलिकॉन, गॅलिनियम अँड जर्मेनियम. आणि नंतर त्या मूलद्रव्यांना अनुक्रमे सिलिकॉन, गॅलियम आणि जर्मेनियम हे नाव दिले गेलं. तिसरी एक अचिव्हमेंट त्याची काय की करेक्शन ऑफ डाउटफुल ॲटॉमिक मासेस. त्या काळात फक्त 63 मूलद्रव्य अस्तित्वात होती आणि त्यावेळेस मूलद्रव्याची काही ठिकाणी ॲटॉमिक मास फायनल नव्हते, माहीत नव्हते. तर त्या असेंडिंग ऑर्डर, इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार अरेंजमेंट मांडणी करताना त्यांनी काही मूलद्रव्याचे ॲटॉमिक मास करेक्ट केले. मेंडेलिव्ह करेक्टेड द ॲटॉमिक मास ऑफ सर्टन एलिमेंट्स विथ द हेल्प ऑफ देअर एक्सपेक्टेड पोझिशन अँड प्रॉपर्टीज. त्याच्या प्रॉपर्टीज पाहून, त्याची जागा पाहून काही मूलद्रव्याची ॲटॉमिक मास त्यांनी काय केली, करेक्ट केली, दुरुस्त केली. आता लिमिटेशन काय? लिमिटेशन ऑफ मेंडेलिव्ह क्लासिफिकेशन. द फर्स्ट लिमिटेशन इज द he cannot give the proper place of hydrogen in the periodic table. Means हायड्रोजन चा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्येच अल्कली मेटल ॲज वेल एज हॅलोजन सुद्धा इन्क्लूड झाले. म्हणजे त्या ग्रुपमध्ये हायड्रोजनचे सिमिलर असणारे सर्व समान मूलद्रव्य असायला पाहिजे. तिथं त्या ठिकाणी दोन्ही प्रकारचे त्या ठिकाणी मूलद्रव्य आले. नो प्लेस कुड बी असाइन्ड टू आयसोटोप्स ऑफ एलिमेंट. आयसोटोप्सला त्या ठिकाणी जागा मिळाली नाही. आयसोटोप्स म्हणजे समस्थानिक, जसं क्लोरीनला आहे, क्लोरीनला आयसोटोप्स आहेत, कार्बनला आयसोटोप्स आहेत. द आयसोटोप्स ऑफ सेम एलिमेंट विल बी गिव्हन डिफरंट पोझिशन. म्हणजे आयसोटोप्स आहेत ते, पण त्याला दुसरीकडे जागा दिली. आयसोटोप्स इन्क्लूड एकाच ह्याच्यामध्ये करायला पाहिजे, कारण त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज मध्ये फक्त केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात, फक्त फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतात आयसोटोप्स म्हणल्यानंतर. त्याच्यामुळं विच विल डिस्टर्ब द सिमेट्री ऑफ पिरियडिक टेबल. त्याच्यामुळे पिरियडिक टेबलचं त्या ठिकाणी काय झालं, जी रचना आहे, सिमेट्री आहे, ती काय झाली, चेंज झाली. या ठिकाणी the atomic mass do not increase in regular manner going from one element to next. त्यांनी सांगितलं होतं सुरुवातीला, रूल तयार केला होता की द पिरियडिक प्रॉपर्टीज आहेत इन्क्रीजिंग ऑर्डर मधील मूलद्रव्य ठेवलेली आहेत, परंतु काही ठिकाणी त्याचा जो रूल आहे तो त्या ठिकाणी फॉलो झाला नाही. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. म्हणजे पिरियॉडिसिटी ऑफ फंक्शन्स काही ठिकाणी दिसून आले नाही. आणि या ठिकाणी इट हॅज 8 ग्रुप, फक्त या ठिकाणी 8च ग्रुप होते. आणि एलिमेंट्स विथ सेम प्रॉपर्टीज आर प्लेस्ड इन डिफरंट ग्रुप्स. म्हणजे सेम प्रॉपर्टीज असलेले मूलद्रव्य एकाच ग्रुपमध्ये समाविष्ट होणं आवश्यक होतं, परंतु ते दुसऱ्या ग्रुपमध्ये काही मूलद्रव्य गेले, एलिमेंट्स गेले. उदाहरणार्थ जर घेतलं, लाईक प्लॅटिनम आणि गोल्ड. प्लॅटिनम आणि गोल्ड हे सिमिलर प्रॉपर्टी असणारी एलिमेंट्स आहेत, परंतु ते डिफरंट ग्रुपमध्ये त्यांची प्लेसमेंट झाली. ती एक त्या ठिकाणी लिमिटेशन आहे. देअर आर 3 गॅप्स लेफ्ट बाय मेंडेलिव्ह इन हिज पिरियडिक टेबल. 3 रिकाम्या जागा त्यांनी ठेवल्या ज्याचं प्रिडिक्शन केलं. ती एक त्या ठिकाणी लिमिटेशन आहे. नो डिस्टिंक्शन वॉज मेड बिटवीन मेटल अँड नॉन मेटल. धातू आणि अधातूमध्ये सुद्धा काही वेगळा असा फरक त्याच्यामध्ये पिरियडिक टेबल मध्ये त्याला दर्शवता आला नाही. ट्रान्झिशन एलिमेंट्स आर प्लेस्ड टुगेदर इन ग्रुप 8. ट्रान्झिशन एलिमेंट्स एकत्र त्या ठिकाणी त्यांची प्लेसमेंट, अरेंजमेंट त्यांनी त्या पिरियडिक टेबल मध्ये केली. Inert gas were not known at the time of Mendeleev. There is no space of inert gas because
दे आर नॉट डिस्कवर्ड ॲट दिस टाइम. म्हणजे जे काही निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहेत, इनर्ट गॅस आहेत, त्यांना त्या ठिकाणी जागा नाही, कारण त्यांचा शोधच त्यावेळेस लागलेला नव्हता. आणि अशा प्रकारे मेंडेलिव्हचं क्लासिफिकेशन झाल्यानंतर फोर्थ जो शास्त्रज्ञ आहे, चौथा, त्याचं नाव आहे हेनरी मोसले, आणि त्यांनी जो टेबल केला क्लासिफिकेशनचा, त्यालाच मॉडर्न पिरियडिक टेबल असं सुद्धा म्हटलं गेलं. या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये त्याने काय केलं हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.